हे बघा हे सारखं सामान विसरायला लागले. मगापासून 2दा जाऊन आले तरी अजून सामान विसरलंय हे सगळे. बेल्ट तुम्ही जाताना पॅन्टीला घालायचं. तू जा, आम्ही जातो पुढं. येऊ नको रे, परत येऊ नको, तसंच जा कडकडनं. अजून काय नाही, टोपी पॅन कार्ड आधार घेतला ना? पॅन कार्ड होतं ना? नाही पॅन कार्डला नाही का म्हणजे माझ्याकडे आहे, पण तिथे रूमवर तेच विचाराल तर तुला. हां ते आता संघ घ्यायचं आहे सगळं म्हणून. ATM ठेवले कपाटात. 3 घेतलायस ना? 2 घेतले. 2 आहे, अजून एक घेऊ. लाडू टाळ्या वाजव रे, टाळ्या वाजव. लाज वाटते काय जोरात म्हणा? एक 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 वस्तू विसरतोस. तर अशा तऱ्हेने एक एक वस्तू विसरून परत घेत आम्ही आता निघालोय हैदराबादसाठी. हे दोघं आता पावभाजी खाऊन आलेत आणि आम्ही दोघांनी आता डोसा खाल्ला. चला आता जाऊया. आणि अशा पद्धतीने गार पाण्याची सोय करण्यात चालू आहे. त्या बाटलीतलं पाणी त्या बाटलीत, त्या बाटलीतलं पाणी या बाटलीत. फायनली आमची बस आलेली आहे. 6969 सीट नंबर सांगून आत जायचं. चलो चलो चलो. काय घेतलंय बॅग आहे ना? सीट नंबर 4. कसं वाकून बघायला आले. पांडा झोप झोप. नाही उतरू नको रे, उतरू नको बसात. हा आलो दाम. पांडा पडतोय. आता वाजल्यात 8:15. आम्ही आता पोचलो नामपल्ली हैदराबाद. आता आम्ही 2 किलोमीटर चालत जाणार रूमवर. बघा असं आम्ही बॅग ते चालत सगळे असे फोटो काढत. हे बघा माझे ग्रुपमेट्स मला एकट्याला मागं सोडून पुढे पळत आल्यात. एकटं सोडून येत असं थांबायचं जरा. अरे लाज वाटतं का रे लीडर? पळालायच पुढे लीडर समजत नाही काय? हा हा चला चला. कुठं अजून पुढे काय? 1 किलोमीटर. चला. हे काका का अजून पाठ सोडा तयार नाही. रूम आम्हाला चिकटवल्याशिवायच मारणार नाही वाटतं. हे काका मगाचा अर्धा तास झाला आमच्या मागं लागल्यात. नाही म्हणून पण रिक्षातनं बसून आमच्या मागं लागल्यात. हॉटेल घ्या म्हणून. आता आमचं हॉटेल जवळ आला होता चालत तरी पण यांनी मागं लागल्यात अजून. और बोलते जा रे.
होटल को नहीं जाना, क्या इधर बनते जा रहे। उधर होटल को खाना नहीं मिल रहा भाई, ऐसे बोल रहे। बहुत दूर है वो। हार काय मानणार नाही, हॉटेल चिकटल्याशिवाय राहणार नाही. लेजेंड आहे की काका. नेवर गिव अप. नेवर गिव अप. आय एम नॉट डन येट. दादा हे काय ब्लॅक कलरमध्ये. ए येते का नाही रे, अजून किती लांब आहे? हा अजून 1 किलोमीटर आहे. आता फक्त 1च किलोमीटर चालून झालं की मामा ते आपल्या रिक्षातनं मागं लागले, त्यातनं बसून गेलो असतो की मग पुढेपर्यंत जरा सोडा म्हणायचं. असं तसं तुम्ही येतायच आमच्या आता मागे. एवढं मागं आलाय तर आम्हाला सोडा म्हणायचं तिथंपर्यंत. पिच करा आम्हाला ते डेस्टिनेशन पर्यंत. मदत होईल तेवढी जरा आमची. जर हा रिक्षावाला परत येऊन जर मी तर म्हणतो सोडा, आता एवढा पेट्रोल घालवलं. आता इथंपर्यंत मागं आलायचं 1 किलोमीटर आणि 1 किलोमीटर या म्हणा. काय करावं आता, काय तिथनं परत नाही येणार काय? काय की एकच रूम देतो 4 जणात. हां, आणि 5वा काय मुंडक्यावर बसून घेणार? हा 5वा मुंडक्यावर बसून घेणार काय? 5वा मुंडक्यावर बसून घ्यायचं. 5वा काय 2 बेडच्या फटीत बसवणार. अजून पाठ सोडणार, अजून मागायला आलेत. काय करावं रे यांना. हे बघा ही रिक्षा काम करा मला सोडा. 1 किलोमीटर झालं पाठला करण्यात. जावा म्हणा आता तरी. रूम आले आता आमच्या जवळ. डेडिकेशन असतं हे रिक्षावाल्यासारखं असायला पाहिजे. अजून पण आमच्या मागायला आल्यात, घ्याच पण वाटेल. नेव्हर गिव्ह अप. आम्हाला तर सोडलं असतं. सांगायला आलो आम्हाला तिथंपर्यंत सोडा. आता इथंपर्यंत आलायचं असतं आमच्या मागं. हॉटेल आता आमच्या जवळच आलं आहे. इथंपर्यंत सोडा म्हणाय पाहिजे त्यांना आता. आपणच मागायला आलो. आम्ही नाही म्हणून सांगून पण आम्हालाच म्हणते आता की आम्ही आम्हाला को परेशान कर रे तुम. फायनली 2 किलोमीटर चालून झाल्यानंतर आमचं हॉटेल आलेलं आहे. रजिस्ट्रेशन चेक करून किल्ली घेऊन जायचं आता वर. हे दादा बुकिंग चेक करतात. जावा बॉय आमचा कंटाळून बसला. फर्स्ट फ्लोअरला रूम नंबर किती? 104. 110 स्वच्छ करून देतो म्हणलं. आमचं हॉटेलचं चेक इन टाईम 12चं होतं. आत्ता वाजल्यात 9. आम्हाला एंट्री घ्यायला एक्स्ट्रा 500 रुपये घेतला भावानं. पैसे कमवले भावानं तिथले तिथं. लाईट लाव. बेल आहे ती. रूम तर चांगले आहे. पैसे दिल्याप्रमाणे रूम तर चांगले आहे. वाढवा म्हणतो, लावा नाही वाढवा. काय हे AC चालू होते की नाही? होत नाही. नवीन जोडायला हवे आपण. पैसे दिल्याच 500 रुपये वसूल करायचं वरचं ते. हे हाय चालू आहे. AC चालू आहे. गोठ्या खुश.
गोट्या फिश गार गार होणार आता गोट्या. म्हणजे 2500लाच 2 रूम पडले पाहिजे. आता आम्ही मस्तपैकी आवरून चाललोय बिर्ला टेम्पलला. बिर्ला टेम्पलला जाण्यासाठी आता आम्ही इथे कॅब बुक करायला लावली. बघा रे बघ सगळी बघ देवराज. चलो हमारी सवारी आ गई. बजात काय काय बिर्याणीचं सांगितलं. कुठं आहे ते चहा बोस म्हणून येताना लागलं. आहे काय हा बेस्ट बिर्याणी भेटणार म्हणलं. चालतं की जाताना खाव्यामध्ये इथं निवांत घेऊया. हां तो चालतं म्हणला तिथं काय एकच्या नंतर तुम्हाला भेटेल 1-2च्या आसपास. हां हां मग काय करूया इथं जरा टाइम स्पेंड करूया बालाजी मध्ये. चालतंय की. त्यानंतर जाऊ हे काय गोष्टी सोडायला. गोटी सोड बाटली फोड. गोटी सोडायला तेच वाटते गोटी सोड. हे गोटी माझ्या अंगठी ठेवलायचा अजून तू मला अंगठी द्यायला नाहीस अजून. कसं करते तेच गोष्टी नाचव ना. लाज वाटावी रे जरा लाज वाटावी. दुसऱ्याच्या अंगठी घेऊन त्यालाच दाखवतो काय. मला नाही ते कसं वाटते. हात मोकळा वाटते. हे बघा हे मोकळा हात चांगला दिसते काय. मोकळा हात चांगला दिसत नाही. हातात काय तर पाहिजे. तुला पाहिजे तिथे घेऊया की वर असते रे. I am not that damn sure that I will buy one thing. डायरेक्ट लग्नाची रिंग घे मग. Yes. ह्यात बघून बोल. नाही त्यात बघून बोल. प्रूफ ठेवूया आपण. काय काय दुकानात खांद्यावर हात काटेवर वरचं मला बेल्ट रे. बेल्ट घ्या घेणार असलं तर. ह्या काय तुमच्याकडे नाही ते सगळं कायच. सगळं पर्स ते नाहीत. चपलाची दुकानं ज्वेलरी आलो इथं पण या मंदिरला. असं वर चढत जायचं आहे. खाली तिथं बॅग ठेवून जायला लागतंय. बॅग ठेवायला काय चपला काढायसाठी तिथं पैसे देऊन काय वाटतंय. कधी 2020ला आलतो 4 वर्ष झाला ना जरा. कसं आहे तसंच एक बदललं. ही गल्ली तर राहायची दिसायला लागल्या. ही काय बदलणार आहे. ही आहेच राहणार की गॉगल घ्यायचं काय येताना बघा. पांढऱ्या कलर हां आपल्याला गॉगल घेऊन उपयोग काय. दिसायचं तर त्यातलं काय नाहीच. गॉगल घेऊन काय करायचं. फोटो काढायला पुरतं होते रे तेवढंच. तुझं आहे सांग असंच वाट आहे ती. खाली इथनं बाहेर पडायला की नाही असं खाली गल्ली जाते. इथनं कुठं नाही काय हुसेन सागर लेक म्हणून काय तर आहे रे. तिथं नेतं. तिथं सगळं लाईट शो ते सगळं दाखवलेलं. तिथं आहे का मग नाही इथंच की आता
12 ते 2. 2 वाजता उघडणार की मंदिर. तेच म्हणलं असं वर जायचं असते तर चाललोय पण लांब. अरे मी तर आलो वाटतं. हैदराबादला आलायस? आलंय ना. अरे होय. आता काय नाही फिरायचंच आता काय घ्यायचं घ्या नाही. टायमिंग बघून याय पाहिजे तो. 20 मिनिट. फिरूया की जरा माहिती खाय पोटा पाण्याच बघूया जरा नाश्ता पाणी बघूया काय ते जवळपास आहे काय. हा मंदिरला जायचं होणार नाही मग बिर्याणी खाल्लं की. जायचं तर आहे बिर्ला टेम्पलला. बघू की व्हेज काय मिळते काय शिरा उपीट असलं पोहे ते काय फारचं काय तर बारीक सारीक. प्लीज विजिट बिर्ला सायन्स सेंटर रोडवर बघून या काय. चला जर बघायला पाहिजे आता काय तर 2 तास घालवायचं जाम येते. गॉगल वगैरे कुणाला काय घ्यायचं काय मोठ्या गॉगल की चांगला बघून. हा काय करतो तू कुठं का आता काय तुला काय बोलू नये. गॉगल घेऊन काय करतात. हा आमचा आहेच गॉगल. 2 तास काढायचं कुठं बघू ना किती नंबरचं लागलं. आम्ही आता 2 तास काय करायचं ते नियोजन करतो आणि परत येतो. आज हैदराबादला येऊन कसं वाटतंय. 2 शब्द असं सांग की जरा जास्त काय तर सांग की. 2 शब्द नसते ते 2 वाक्य. 2 वाक्य बोल 2 वाक्य. मन आतून उत्साहित झालं. हां किती दिवस झालंय गरम झालंय काय. उन्हामुळे तडका बसलाय बरोबर. हां चांगला आहे की. व्यक्ती जवळ समोसा घेतलाय कसा आहे सांग. समोसा मसाला बरं आहे. बिग शाउट आउट टू गोट्या ब्रो. तरी पण सरळ बिल्डिंग बघ की पुढची ती. अरे ते हे नाही काय परवा इन्स्टाला आलं नव्हतं का नवीन झाले ते भवन ते आहे. मंदिर नवर ते मोठं भवन आहे कसलं ते. काय पार्लिमेंट हाऊस असेल रे. आला थोडस छोटं आली बिल्डिंग. याला पकडून फोटो काढायचं चाललेलं. यही है वो बंदा जो ऐसी हरकतें करता है. कुठं आलोय म्हणशील. चुकीच आपली जागा चुकली म्हणणार. हैदराबाद होतं तेच बरं होतं म्हणणार. पलीकडे जायला वाट आहे का नाही रे. तिथं मध्ये डिवायडरच्या इथं जायला पाहिजे. हे कसलं कॅसल आहे रे. मोठ्या काय दिसतंय काय लिहिलंय. अमृता कॅसल ही भारी आहे की. काय रे कॅसल हॉटेल आहे. बिल परवडायचं नाही. हे घेऊन जाशील फोन माझा सगळं. अडकलेलं का काय. हां ट्रायपॉड अडकलेलं आहे काय. यो काय भारी कॅसल आहे रे. अमृता कॅसल नावाचं हॉटेल आहे एवढं ते.
यायला लागते कधी तर. आपण हे बघून यायचं का काय रेट? मेनू कार्ड? नाही मला पाणी प्यायचंय म्हणायचं, जरा ताण लागल्या, पाणी पिऊन जातो म्हणायचं परत. गारं पाणी घ्यायचं का? आपल्याला फोटोज परवडणार आहे. ती आंबेडकरांचा पुतळा आहे पण तिथे मागे दिसायला काय केवढा मोठा आहे त्यो. तिकडे जायचं का रस्त्या पलीकडे? ते वेगळं गार्डन आहे, तिकडे जाऊया. चल इथं जवळ आहे तर इथंच जाऊया. आणि आपण ज्या गार्डनला जातो हे भारी आहे किती. ते बी बघू, ते बी बघू. हे बघ, कसलं रिफ्लेक्शन आलंय तो खतरनाक त्यात. यो ते समोर ते जेवढं गार्डन आहे तेवढं दिसायला आलंय. हा ते लुंबी पार्क. लुंबी लुंबी जायचं होतं. हा अशी आता इथे समोर जाऊ, जायचं तिथे सगळं ते. जाऊ. बंद आहे काय? गेट बंद दिसायला तिथं. तिकीट काय काढून काय जायला बांधले रे खतरनाक. साऊथ ईस्ट गेट. सप्पयाचा आरसात दिसायला ते कुठलं दिसायलंय बघ आरशात ते त्याच्या आतलं गार्डन दिसायला आलंय काय ते. एकंदरीत हां ते त्या साईडचं आपल्याला असं दिसतं. हा लुंबी पार्क खतरनाक बांधले. आणि हे आहे सेक्रेटरिएट हाऊस. आता कसं जायचं? अरे कसलं भारी आहे बरं रस्ता देव. हे KGF पिक्चर मधले त्या भवन मध्ये आल्या का वाटायला आले. मध्ये येऊन बरं वाटत. समोर हुसेन सागर लेक आहे, तिथला इंडियाचा झेंडा दिसायला आलाय. हे खरं नाथ फळ वाटलं. दिवा आहे का ह्यो? दिवाला असं ट्रान्सपरंट बनवलंय, सगळं दिसतंय समोर. दिसायला आलंय काय? आहे की आलंय की इथं मोठा आहे काय? कसलं भारी आहे बघ. साईडला तिथं आंबेडकरांचा पुतळा आहे. काय म्हटलं काय? नाही नो आज कोणाचा आवाज येत होता ते बघत. हां ते साईडला गार्डन आहे ना, तिथं जायचं. हुसेन सागर लेक मधला बुद्ध स्टॅच्यू लांब आहे, बरोबर पाण्याच्या तलावाच्या मधोमध आहे बरोबर. पूर्ण झाड वट वागळानं भरलंय. हा सगळी वट वागळा आहे ती. दिसत काय यात? हा आता दिसेल. भरलंय पूर्ण झाड वट वागळानं. लिहि काय आता आपण चाललोय NTR गार्डन मध्ये, जे आहे बरोबर कुठले लेक आहे? हां हुसेन सागर लेकच्या बरोबर समोर आहे. चला चला वट वागळ बघितलाच काय? भरल्यात. तिथं काय एंट्री फी आहे का काय? मोकळंच आहे वाटतं की. ट्रायपॉड चालत नाही म्हणजे काय विषय? कॅमेरा आहे. बघ तर म्हणा हातात काय आहे, फोनच होता की. जाऊ दे आपल्याला काय, हातानं पण येते व्हिडिओ काढाय भारी.
हे आहे समाधी मंदिर. फोटो काढायचा. पाय भाजून पायाची सालटी गेली तरी चालतील, खरं फोटो नाही काय पाहिजे. मेन विषय, सालटी गेली तरी चालेल, खरं फोटो नाही काय पाहिजे. हे बघा, सुखी माणूस, सुखी माणूस एकदम सावलीत उभारलाय. काय पाय भाजायचं टेन्शन नाही, काय नाही, निवांत. जाऊ देत, पायात सालटी जाऊ देत, चालते. आत फोटो निघाय पाहिजे, फोटो चांगला निघाय पाहिजे. भाजालय भाजालय. चला चला चला, पळा पळा. पाय भाजत चाललेत. भारी केले डेकोरेशन. समाधी मंदिर काटले ना आता तुझ्यासाठी. रेड कार्पेट अंतरले की आणि काय पाहिजे मग असं ना. भाजतंय जाम. चालत चालत दमून दमून एवढ्या उन्हात शेवटी आलो बिर्ला मंदिरला. काय बोलायचं आता, ऊन काय चेष्टा. फोटो काढणे मनाई आहे, त्यामुळे हा व्लॉग इथे संपत आहे. थँक्यू, धन्यवाद. रुको रे रुको भाई, आ रे. क्या मियाँ रुकते नहीं तुम. चला असं वाटलं की वाटलं जाते का आज फर्स्ट फ्लोअरला जाऊन बसायचं जेवायला. बाहेर गेले. इथं कुठे वेटिंगला बसायचं बाहेर. आमची आता हॅकॉथॉनची तयारी चालू आहे. तयारी बघा आमची कशी चालू आहे. एरर सकट मॅच बघायची चालू आहे. एरर सोडवत सोडवत धोनीची मॅच बघायला. किती वाजलेत? किती आमची अजून कायच तयारी नाही. पिकपिटे तयार नाही, काय ॲप तयार नाही. आम्ही मॅच बघत असतो. हॅकॉथॉन काय असते काय नसते ते काय रोज रोज असते. मॅच महत्वाची आहे.